राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा झाली। आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण की आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाला असून आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा जो हप्ता आहे, तो हप्ता लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकार टाकणार आहे। तर चला सविस्तर माहिती बघूया। तारीखवार या ठिकाणी जाहीर झालेला असून आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तारीख वार या ठिकाणी कळणार आहे। तर चला सविस्तर बघू तारीख काय असणार आहे आणि वार कोणता आहे। तुम्हाला जर तारीख सांगितली तर वार सांगायची आवश्यकता नाही, त्यामुळे तुम्ही चिंता काय करू नका। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ती तारीख सांगेल ज्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। आणि तर चला याची तर तारीख वार जाहीर झालेला असून तर तो तारीखवार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। या 22 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते जिल्हे। तर जिल्हे बघण्यापूर्वी तुम्हाला ती तारीख सांगून देतो मी कोणती आहे ती तारीख। त्या तारखेला लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। तर ती तारीख आहे 25 तारीख। 25 तारखेच्या आत महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेला असेल, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेचा पैसा टाकण्यात येणार आहे। लवकरच आता राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेचा जो 7वा हप्ता आहे, जो दुसरा टप्पा चालू झालेला आहे, तो दुसरा टप्पा पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे आणि तो होणार आहे 22,000 रुपये। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नाही, पहिला टप्पा तुमचा बाकी असेल, तर तुम्हाला 22,000 रुपये मिळणार आहे राज्य सरकारतर्फे पीक विमा योजनेचा आणि तुम्हाला नुकसान भरपाई पण लवकरात लवकर मिळणार आहे। तर चला तुम्हाला जर वाटत असेल किती मिळणार काय मिळणार तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही त्याबद्दल एक व्हिडिओ बनवू। त्यामुळे जर तुम्हाला यामुळे बघायचे असेल की पीक विमा योजनेची किती मिळणार आहे काय मिळणार आहे, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू। तर चला आपण बघू ते 22 जिल्हे कोणते आहेत। त्या जिल्ह्यामध्ये 22,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकार टाकणार आहे। तर चला या ठिकाणी बघू। पहिला आहे जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे, कारण की तुमच्या जे शेतकरी आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली, त्यांच्या पण बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत 22,000 रुपये जमा होणार। तर चला दुसरा जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर, म्हणजेच अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर आहे। तर तेथील शेतकऱ्यांसाठी अहमदनगर या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात त्यांची पण प्रतीक्षा संपली असून त्यांच्या पण बँक खात्यामध्ये या ठिकाणी 22,000 रुपये टाकण्यात येणार आहे। तर चला तिसरा जिल्हा आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा झाली असून आता त्यांची पण प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला परभणी असेच बरोबर 22 जिल्हे आहेत। त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी 22,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे चिंता काय करू नका। तुमची पण आता प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण 25 तारखेच्या आत 25 सप्टेंबरच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला DBT मार्फत पैसा दिसणार आहे, तो म्हणजे 22,000 रुपये। 22,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा दिसेल, कारण की राज्य सरकारची घोषणा झालेली आहे। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो।